टायटल: लाडकी बहीण योजनेचा मोठा निर्णय, 1500 रुपये कधी मिळणार, 5 लाख महिला अपात्र. संपूर्ण माहिती. नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजना संदर्भात एक मोठा अपडेट घेऊन आलो आहोत. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येणार की नाही, हप्ता मिळण्यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील, 5 लाख महिलांना अपात्र ठरवलं गेलं, पण नेमकं कोणत्या कारणामुळे, तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही ते कसे तपासायचे, ही सर्व महत्त्वाची माहिती आज आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. लाडकी बहीण योजनेचा उद्देश आणि सुरुवात. तर मित्रांनो, आपण आधी ही योजना का सुरू करण्यात आली याची थोडक्यात माहिती घेऊ. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना जुलै 2024 मध्ये सुरू केली. महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी दरमहा 1500 रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला गेला. मुख्य उद्दिष्ट: गरीब आणि मध्यमवर्गीय महिलांना आर्थिक मदत, महिलांना सक्षम बनवणे, कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी म्हणून सरकारची मदत. योजनेच्या पहिल्या टप्प्यात कोट्यवधी महिलांनी अर्ज केला आणि पात्र महिलांना डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे मिळायला लागले. जुलै 2024 पासून जानेवारी 2025 पर्यंत महिलांच्या खात्यात एकूण 10,500 रुपये जमा करण्यात आले आहेत. फेब्रुवारी 2025 चा हप्ता 15 तारखेला मिळणार का? तुमच्यासाठी मोठी खुशखबर. सरकारने 15 फेब्रुवारी 2025 रोजी 8वा हप्ता खात्यात जमा करण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र सर्व महिलांना हा हप्ता मिळणार नाही. कोणत्या महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार? ज्या महिलांची डीबीटी सेवा ऍक्टिव्ह आहे, बँक खात्याची माहिती योग्य आहे, ज्या महिला सरकारच्या निकषांमध्ये पात्र आहेत. कोणत्या महिलांना हप्ता मिळणार नाही? ज्या महिलांची डीबीटी सेवा बंद आहे, बँक खात्याची माहिती चुकीची असलेल्या महिला, सरकारने अपात्र ठरवलेल्या महिला. तुम्हाला तुमचा हप्ता मिळालाय का नाही हे तपासण्याचा सोपा मार्ग: मोबाईलवरून बँक स्टेटमेंट तपासा, महिला आणि बाल विकास कार्यालयात चौकशी करा, सरकारी पोर्टलवर तुमचं नाव आहे का ते पहा. 5 लाख महिलांना अपात्र ठरवण्यामागचं कारण काय? महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी जाहीर केलं की 5 लाख महिलांना अपात्र ठरवलं आहे. कोणत्या प्रकारच्या महिलांना योजनेतून बाहेर काढण्यात आलं? 2.3 लाख महिला, ज्या आधीच संजय गांधी निराधार योजना अंतर्गत पैसे घेत आहेत. 1.1 लाख महिला, ज्या 65 वर्षांवरील आहेत. 1.6 लाख महिला, ज्या कुटुंबाच्या नावावर चारचाकी वाहन आहे किंवा इतर सरकारी योजना घेतात. सरकारच्या म्हणण्यानुसार खऱ्या गरजू महिलांनाच फायदा मिळावा म्हणून हा निर्णय घेतला आहे. जर तुम्हाला हप्ता मिळत नसेल तर काय कराल? स्टेप 1: तुमच्या नावाची पात्रता तपासा. सरकारी पोर्टलवर तुमच्या नावाची नोंद आहे का ते पहा. तुमचं बँक खातं योग्य आहे का ते तपासा. जर माहिती चुकीची असेल तर ती तातडीने दुरुस्त करा. स्टेप 2: डीबीटी सेवा सुरू आहे का ते तपासा. तुमचं बँक खाते आधारशी लिंक आहे का? आधार सीडंट योग्यरित्या झाली आहे का? जर डीबीटी सेवा बंद असेल तर बँकेत जाऊन ती सुरू करून घ्या. स्टेप 3: हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधा. महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकृत हेल्पलाईनवर संपर्क साधा. महिलांचा सरकारच्या निर्णयावर काय प्रतिसाद आहे? योजनेमुळे लाखो महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक महिला सांगतात की या पैशांमुळे घरखर्च, मुलांच्या शिक्षणात मदत होते. मात्र अपात्र ठरवल्या गेलेल्या महिलांचा सरकारवर रोष आहे. काही महिलांनी सांगितलं की चारचाकी वाहन आहे, पण तरीही आम्हाला आर्थिक मदतीची गरज आहे. काही जणी म्हणतात की 65 वर्षांवरील महिलांनी काय करायचं, त्यांना आधार नाही का? सरकारकडून लवकरच तपासणी होईल आणि योग्य निर्णय घेतला जाईल असं सांगण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेच्या भविष्यातील अपडेट्स. लाडकी बहीण योजनेच्या भविष्यातील अपडेट्स महत्त्वाचे. सरकार आता योजनेत काही सुधारणा करण्याच्या विचारात आहे. योजना आणखी किती काळ चालू राहणार? योजनेत नवीन अर्जाची संधी मिळणार का? आणखी काही महिलांना अपात्र ठरवलं जाणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच सरकार देईल. त्यामुळे अपडेट मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. ताज्या अपडेट्स एका नजरेत. 15 फेब्रुवारीला हप्ता मिळणार फक्त पात्र महिलांना. 2.5 लाख महिला अपात्र ठरवल्या. 3 तुमच्या हप्त्याची स्थिती त्वरित तपासा. 4 जर हप्ता अडला असेल तर डीबीटी सेवा आणि बँक खाते तपासा. 5 योजनेत आणखी काही बदल होण्याची शक्यता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला पैसे मिळाले का नाही? कमेंटमध्ये आम्हाला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.